मुंडा यांच्या पुतळ्याच्या शेजारी आपण हे जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना किनवट माहूर भागातील नव्हे तर संपूर्ण भारतवर्षातील आदिवासी समाज बांधवांना या जागतिक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी विचारपीठावर उपस्थित आपल्या नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आपल्या ज्येष्ठ भगिनी जनाबाई डुडुळे, दुसऱ्या आपल्या आदिवासी समाजाच्या एक लढवय अशा पद्धतीच्या आपल्या ज्येष्ठ भगिनी नंदनीताई टारपे, किनवट नगरपालिकेचे आमचे सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष टी मूर्तीजी, माजी नगराध्यक्ष अनु मच्छेवार, माजी नगराध्यक्ष साजिद खान, किनवट पंचायत समितीचे सभापती दत्ताजी आडे, आपले डॉक्टर ढोलेजी, आपल्या समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपीनाथ बुलबुले, महाराष्ट्र शासनाने ज्यांचा आदिवासी सेवक म्हणून गौरव केला त्यांचे टेकामजी, दुसरे पंचायत समितीचे माजी सभापती पती आमचे मारुतरावजी उंकलवाड, आमचे चिरंजीव संदेश खेरा, या कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे प्रमुख संतोष मरसकोले, देवेंद्र कोवे आणि त्यांचे सर्व सहकारी टीम, पत्रकार बंधू, जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने त्याचा औचित्य साधून या देशासाठी ज्यांचं योगदान आहे, देशाच्या सीमेवर ज्यांनी आपलं सगळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी पूर्ण केली आणि ते सेवानिवृत्त म्हणून समाजामध्ये आज आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान आयोजन समितीच्या वतीनं व्हावा अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांची इच्छा होती। तो सर्व स्वातंत्र्य सैनिक, एक तरुण विद्यार्थी कुठलीही सुविधा नसताना मेडिकल सारख्या महत्वाच्या विंगसाठी कर्तृत्वाने त्या ठिकाणी गुणानुक्रमांकाने त्यांनी गुणवत्ता साथ केलेली आहे। ते कुमरेजी, त्यांचे पालक, उपस्थित सर्व आदिवासी समाज बांधव बंधू आणि भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, वेळ भरपूर झालाय। आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी कोटी कोटी या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। बंधूंनो, अनेकांना आपल्या असणाऱ्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या होत्या। कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सामूहिक ठिकाणी एकत्र येऊन तुमच्या आमच्या सगळा जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत अशा पद्धतीचं संविधानिक दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीची रास्त अपेक्षा ठेवणं मला वाटते चुकीचं नाही। परंतु एक मात्र निश्चित आहे, इथून जे 15-20 वर्षाच्या अगोदर खऱ्या अर्थानं त्या जागतिक दिनाच्या त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली, त्या जागतिक असणाऱ्या परिषदेमध्ये जो काही ठराव या ठिकाणी पारित करून आज 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन घोषित करून भारतवर्षामध्ये आणि संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या देशामध्ये आणि जगामध्ये आदिवासी माणूस आहे याची ओळख खऱ्या अर्थाने या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी झाली। आणि मागच्या 25-30 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त किनवट माहूर भागात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे आपले 2 घराची वस्ती असेल, 1 घर असेल,
त्या आदिवासी बहुल असणाऱ्या आपल्या परिसरामध्ये एक सामाजिक एक परिवर्तनाचा लढा सर्वांगाने आपल्या पूर्वसुरीच्या नेतृत्वाने सुरू केलेला लढा एक व्यापक स्वरूप एक जनांदोलनाच्या रूपाने देण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी सामूहिक स्वीकारून थोडस त्याला व्यापकता देण्याचं काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा भाग म्हणून किनवट माहूर भागामध्ये खऱ्या अर्थाने एक आयकॉन मॉडेल अशा पद्धतीचं असणारं तुमचं आमचं दैवत क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या रूपाने हे सातत्य ठेवून आपण या ठिकाणी काम करतो. अंतर्गत क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या किनवट शहरामध्ये गेल्या 10 वर्षाच्या अगोदर तुमचं आणि आमचं फक्त आदिवासी हे उपाधी या ठिकाणी होती. खऱ्या अर्थाने तुमची ओळख असावी अशा पद्धतीची कुठलीही खूण या ठिकाणी या शहरामध्ये नव्हती. म्हणून या ठिकाणी नगरपालिकेकडून आपल्या समाजातल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा अर्धाखंडित का होईना पुतळा आपण या ठिकाणी बसवलेला. आणि म्हणून या 25-30 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा मग आमची मोहपूर असेल, आमची कनकवाडी असेल, असे जे काही अनेक बरेचसे गाव आपल्याला घेतील की प्रत्येक गावामध्ये आपण भगवान बिरसा मुंडाची मूर्ती पुतळा त्या ठिकाणी आपण बसवलेला, अतिशय त्या ठिकाणी चांगली बसवलेला. सांगण्याचा उद्देश आहे धार्मिक दृष्ट्या अतिशय नसलेले असणारे समोरच्या प्रतिमेमध्ये असलेले तुमचे आमचे सर्व ज्यांच्या आशीर्वादाने जे काही झालेलं आहे त्याच पद्धतीने या भारतवर्षातील सर्व महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही सर्व मंडळी शेवटच्या टप्प्यामध्ये आपले बिरसा मुंडापर्यंत या सगळ्या क्रांतिकारांना अभिवादन कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्या विचाराची प्रेरणा आणि जोपासना त्यांचं अनुकरण करून आपलं भविष्य कशा पद्धतीने आपण पुढे जाता गेलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि म्हणून या काळामध्ये हे सगळं करत असताना तुमचे आमच्या सगळ्यांचे श्रद्धेय नेते, या भागाचे लोकनेते माजी आमदार कैलासवासी किशनरावजी पाचपुते साहेब यांच्या प्रयत्नाने खऱ्या अर्थाने 1972च्या आसपास त्या किनवट आणि माहूर भागामध्ये शासकीय स्तरावरच्या 10 आश्रमशाळेची निर्मिती करून आज आपल्या शासकीय आश्रमशाळेची संख्या वाढली, अनुदानित आश्रमशाळांची संख्या आपल्या भागामध्ये वाढली. अमरावती विभागामध्ये मोडणाऱ्या आपल्या किनवट प्रकल्पाच्या अंतर्गत पुढचे शैक्षणिक आपली प्रगती या ठिकाणी होताना दिसते, ही समाधानाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी जनाबाईंनी जी भावना व्यक्त केल्यानुसार परिस्थितीला एक कारण करून या ठिकाणी तुम्हाला आम्हाला केवळ शासन आणि शासनाच्या सवलती आणि त्या ठिकाणी मिळणाऱ्या ज्या काही योजना आहेत याच्याच भरोश्यावर तुमची आमची प्रगती व्हावी अशा पद्धतीच्या अपेक्षा ठेवणे हे खरं म्हणजे आजच्या या स्पर्धेच्या युगेमध्ये आपण त्या ठिकाणी एक नैराश्य स्वीकारतो अशा पद्धतीचा त्याचा एक अर्थ होईल. त्याचं एक साधं मॉडेल म्हणून आपण उदाहरण घेतलं पाहिजे. जसं जनाबाईने अण्णाभाऊ साठेचं उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. जो माणूस 1.5 दिवस शाळेमध्ये येऊ शकला नाही त्यांनी तेवढा मोठा विद्यापीठ या ठिकाणी निर्माण केलेला आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या मेहनतीने भारतवर्षाच्या समग्र समाज परिवर्तनाचा लढा तर उभा केलाच केला. हा विचाराचा प्रवास बाहेर देशातल्या रशियापर्यंत त्यांनी नेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं. त्याही पलीकडे ज्यांनी या देशाला भारतीय संविधान दिलेलं आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने तुमचं आमचं सगळ्यांचे उद्धारकर्ते आहे. हे थोडंसं अंतर्मुखाने या ठिकाणी आमच्या तरुण पिढीने, कार्यकर्त्याने, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी या ठिकाणी
हे आपलं हे दैवत आहे अशा पद्धतीचे पुनर्मांडणी या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तत्कालीन परिस्थिती जर आपण अंदाज बघितला, त्यावेळेची परिस्थिती जर बघितली, त्यांच्या आई वडील जरी त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये सुभेदार जरी असले किंवा सुभेदार असल्यामुळे त्या सगळ्या काही गोष्टी मिळालेल्या नाही. विषमतेच्या खाईमधून स्वतःला सावरून त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने मान सन्मान प्रतिष्ठा सन्मान या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी सीधास्त स्वतःला त्या ठिकाणी चावून तुलाकून स्वतःला घडवावं लागलं. याचा अर्थ त्यांची परिस्थिती फार चांगली होती अशातली बाब नाही. परिस्थिती हे तुमच्या प्रगतीला त्या ठिकाणी अडचण होऊ शकत नाही. परिस्थिती हे तुमची गरिबी तुमच्या प्रगतीचं त्या ठिकाणी अडथळा निर्माण करू शकत नाही. तुमची आमची इच्छाशक्ती त्या ठिकाणी प्रबळ असलं पाहिजे. आपल्या मनामध्ये एखादं ध्येय गाठण्यासाठी निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जिद्द आणि परिश्रम घेण्याची मानसिक तयारी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. तर मला वाटते कुठल्याही प्रकारचं असणारं तुमचं निश्चित असणारं जे यश तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी मिळेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. संपूर्ण भारतवर्षामधला आपला आदिवासी माणूस हा निसर्गावर निस्सीम प्रेम त्या ठिकाणी करत असल्या कारणाने हे आजच निसर्गावर प्रेम करतो अशातला भाग नाही. भगवान बिरसा मुंडांनी जे त्रिसूत्री कार्यक्रम या भारतवर्षातल्या आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दिलंच नाही तर याच्यावर दावा की तुमचा हक्क आणि अधिकार त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यासाठी लढा उभा केला. शेवटपर्यंत लढले. जल जमीन आणि जंगल ही तुमची आमची असणारी मालकी आहे, त्याचे मालक आहोत अशा पद्धतीची असणारी भूमिका आपल्या भगवान बिरसा मुंडांनी त्या ठिकाणी. आणि मग तेच नेमकं भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5व्या आणि 6व्या सूचीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा अधिकार त्या ठिकाणी बहाल करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी 5व्या आणि 6व्या सूचीमध्ये? स्वायत्त तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलीच आहे. अलीकडे ज्याला आपण राज्यपालाच्या वटहुकुमाच्या अंतर्गत जे काही पेसा आपण असं म्हणतो, आता जे अंमल झालेले आहे आमच्या काळामध्ये, त्याचा अंतर्गत आपण साध्या वाक्यामध्ये म्हणालो, या देशामध्ये या भारतवर्षातला आदिवासी माणूस हा सुरुवातीपासूनचा शासनकर्ती जमात होता. राजे होते, तुमचं स्वतंत्र वेगळे स्थान त्या ठिकाणी होते. या असणाऱ्या खानाखुणा इतिहासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उजागर आता हळूहळू लोकांमध्ये होते आहे. आणि त्यावेळेस एक ब्रीदवाक्य होतं, हा जो भूभाग आहे गोंडवानाचा जो भूभाग आहे या इकडच्या असणाऱ्या राजांचा जो ब्रीदवाक्य त्या काळामध्ये होतं हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. ते गोंडी भाषेमध्ये प्रजेला आवाहन करत असताना राजपत्रातला त्यांच्या असणाऱ्या आख्यामध्ये सांगितले, मावा नाटे मावा राज, याने हमारे गाव में हमारी सियासत, आमच्या गावामध्ये आमचं राज्य ही हा पेशातला असणारा मूळ संकल्प त्या ठिकाणी संविधानामध्ये अंतर्भूत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केले. देशाच्या असणाऱ्या प्रादेशिक आणि या सगळ्या राज्यरचनेच्या अंतर्भूत कार्यामध्ये या ठिकाणी स्वतंत्र राज्य जरी या ठिकाणी निर्माण होऊ शकला नाही, परंतु संविधानाच्या रूपाने आदिवासी बहुल असलेल्या जवळपास 32-33 जिल्ह्यापैकी जवळपास 29 जिल्ह्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण आदिवासी माणसाला या सगळ्या असणाऱ्या घटनात्मक सवलती आणि हक्क आणि अधिकार त्या ठिकाणी मिळतात. अवधानाने काही गोष्टी शासनाच्या नाकर्तेपणामुळं, तुमच्या आमच्या दुर्लक्षितपणामुळं तुम्ही आम्ही त्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी कमी पडलो असं आपण गृहीत धरायला काही हरकत नाही. त्यामध्ये काही लोकांचा अंतर्भूत प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढला. यासाठी सुद्धा आपल्या या भागामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते मिळालं पाहिजे अशा पद्धतीचे अनेक लढे आपण या ठिकाणी उभे केले. हे काय समाजाने या ठिकाणी विसरलेलं नाही. संविधानिक पद्धतीने लढा लढणे, न्याय हक्क मागून घेणे ही लोकशाही मधल्या असणारे तुमच्या आमचे हत्यार आहेत, आयारू आहे. आणि मग लोकशाहीच्या माध्यमातून
देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये तुमचा असणारा प्रतिनिधी त्या ठिकाणी असला पाहिजे अशा पद्धतीचा वाटा हे संविधानिक लोकशाहीच्या मदतीने निवडणुकीच्या प्रक्रियेने सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो. आणि मग गावचा ग्रामपंचायतचा आपला सरपंच असेल, साधारणतः कॉर्पोरेटिव्ह क्षेत्रामधला सेवा सहकारी सोसायटीचा चेअरमॅन असेल किंवा त्या भागामधला पंचायत समितीचा सदस्य असेल, जिल्हा परिषदेचा सदस्य असेल, विधानसभेचा आमदार असेल, लोकसभेचा खासदार असेल, ही संविधानिक अशा पद्धतीचं लोकांसाठी राज्य करणाऱ्या त्या शासकीय व्यवस्थेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये तुमचं आमचं नेतृत्व करण्यासाठी त्या ठिकाणी आपण पाठवत असतो. तशा पद्धतीने गेली 3 टर्म पासून मी या भागाचं नेतृत्व करतो. हे तुमचे अनंत उपकार माझ्यावर आहे, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. परंतु यावर न थांबता काही गोष्टी आपले लोकप्रतिनिधींनीच करावा अशा भावना भरोशावर किंवा त्या विश्वासावर इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला मला गाफील राहता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाचं जर कुठला जर अंग असेल, स्वास्तित्व जर तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने सिद्ध करायचं असेल, आपला जे मॉडेल आहे, मॉडेल ज्याला म्हणतो आपण, आयकॉन ज्याला म्हणतो, भगवान बिरसा मुंडा हे नजरेपुढे आपण ठेवलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर नजरेपुढे आपण ठेवलाच पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे नजरेपुढे ठेवले पाहिजे. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये तुमची आमची जी काही राज्य व्यवस्था जी होती, मग महाराणी दुर्गावती असेल, वीर बाबूराव सडबके असेल, शंकरशाह रघुनाथशाह असेल, तिकडे कुमराम भीमो असेल, तिकडे आपले साहेबांचे मुकणे असतील, राघोजी भांगडे असतील, ही सगळी जी मंडळी आहेत पूर्ण भारतवर्षामध्ये, या सगळ्यांचा आदर्श विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन तुम्हाला मला या सगळ्या सुख सोयी आणि सुरक्षा या ठिकाणी निर्माण करणं, त्याची प्रेरणा घेऊन पुढची भविष्यातली वाटचाल करणं अतिशय काळाची गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी म्हणून सगळ्यात महत्वाचं जर कुठलं माध्यम असेल तर त्याच्यासाठी मी जसं पाचपुते साहेबांचा उल्लेख केला, हे शिक्षण अतिशय महत्वाचं माध्यम आहे. आणि मला या ठिकाणी आजच्या या जागतिक दिनाच्या निमित्ताने संतोष असेल, देवेंद्र असेल किंवा सर्व आपले जे तरुण पोरांचे संदेश असतील, ह्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन केलं पाहिजे. परिस्थिती सापेक्ष बदलाची दिशा घेऊन आता हे तरुण रत्नाची पोरं आता भविष्याचा अचूक वेध घेऊन त्या ठिकाणी आपल्या लढाईला सुरुवात करताय, ही माझ्या दृष्टीने फार मोठी उपलब्धी आहे. संख्या जरी विरळ आणि कमी जरी वाटत असेल तर हरकत नाही, आपण जा तिथे प्रयत्न करा. तुमचा विश्वास, तुमचा आत्मबल त्या ठिकाणी जागृत ठेवण्याचं काम करा. भविष्यामध्ये कितीही मोठे परिणाम, कितीही मोठं संकट तुमच्या समोर आवासून उभा आला, त्यावर मात करून निश्चित त्या ठिकाणी विजयश्री तुमच्या हाताला लोणं घालेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करण्याची ताकद तुमच्या या युवा शक्तीमध्ये त्या ठिकाणी आहे. ते करावं अशा पद्धतीच्या या जागतिक दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि तरुण मित्रांनो, ज्यांची वैचारिकदृष्ट्या सर्व बाजूने जो समाज प्रगल्भ आणि एक सक्षम ताकदवर त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो, त्याचं खऱ्या अर्थाने प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे आणि होत राहिलेली अशी ऐतिहासिक अशा पद्धती अनेक दाखवल्या आहेत. म्हणून जनाबाईने उल्लेख केला, आपला जो मोठा भाऊ आहे शेड्यूल मधला, भारतीय संविधानामधला जो काय मागासवर्गीय समाजाला मागासवर्गीय समाजापैकी त्यांची प्रगती झाली आहे, त्याचं कारणच असं आहे, ज्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आवाहन केलेलं होतं, म्हणजे त्यांनाच केलं होतं, आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं, पण आपला समाज झाला त्यांच्यापुरतं त्यांनी सांगितलंय, आपल्याला नाही सांगितलं असं आपल्या लोकांची धारणा झाली. त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा त्यांच्या आई वडिलाला, पालकाला आणि समाज बांधवाला सांगितलं, पांठेलीत आला, घसरबंडी ओढा, मजुरी करा, हमाली करा, वाटेल ते काम करा, परंतु आपल्या पोरांना तुम्ही शिक्षण शिकवलं पाहिजे अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये सांगितली. त्याच्या समाज बांधवांनी ते लोकांना अनुकरण केलं, पांढऱ्या चालवले, ढकलबंडी चालवले, हमाली केली, वाटेल ते काम केले, मोलमजुरी केले, आपल्या पोरांना शिकवलंय. शिकल्यानंतर त्यांच्यामध्ये सदनता आली, लिहिणं वाचलं आल्यानंतर आपल्यामध्ये आपली फसवणूक कोण करते,
आपली पिळवणूक कोण करते, हे चुकीचं आहे की खरं आहे, या सगळ्या गोष्टीचं असणारं निदान करण्याची क्षमता त्या ठिकाणी मध्ये निर्माण होते. ते केल्यामुळं शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झाले आणि प्रशासनामधले असतील, निमशासकीय असतील, या सगळ्या आणि इव्हन राजकीय क्षेत्रामधले सुद्धा ही जे महत्वाचे मोक्याने जे काही पद तिथपर्यंत त्यांनी मोठी भरारी त्या ठिकाणी गेली म्हणून प्रगती केल्याचं आपल्याला दिसते. आपण हे केलं पाहिजे. आपल्याकडे स्पर्धा एकमेकाला शह देण्यासाठी, एकमेकाला कसं त्या ठिकाणी त्याला नाव आराम करण्यासाठी ही कारण नसताना जीवघेणी स्पर्धा त्या ठिकाणी होते आहे. या ठिकाणी मात्र आपण सगळ्या लोकांनी दुर्लक्ष केलं पाहिजे. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना तर माझी विनंती आहे, आश्रमशाळा ही आमच्या 2 वेळच्या भाकरीची सोय त्या ठिकाणी झालेली नाही. हे तुमच्या आमच्या उद्याच्या भविष्यातले, उद्याच्या आयुष्याचे असणारे एक बेसिक फाउंडेशन त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला स्वतःच घडून घ्यायचं आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला देईल. या विचार मंचावर बऱ्यापैकी आपले आदिवासी जे बांधव आहेत, कमी अधिक प्रमाणामध्ये सगळीच मुलं ही आदिवासी आश्रमशाळेमधली माझ्या सभेत. कदाचित हे आश्रमशाळा या ठिकाणी निर्माण झाल्या नसत्या तर आम्ही या ठिकाणी शिक्षण शिकलो नसतो आणि ह्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याचं धाडस सुद्धा त्या ठिकाणी करू शकलो ना. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे धावतं जग आहे, जीवघेणी अशा पद्धतीची या ठिकाणी स्पर्धा आहे. या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सवलतीच्या सोबत ज्या काही गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा हक्क मिळवत असताना सुद्धा तुम्हाला आम्हाला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी परिश्रमाने मेहनत घेण्याची त्या ठिकाणी मानसिकता आपण ठेवली पाहिजे. एखाद्या वेळेस कमी जास्त होत असेल त्या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण नसताना काहीतरी चुकीच्या गोष्टीच्या नादी लागून आपलं स्वतःच उद्याचं असणारं आयुष्य या ठिकाणी कोलमडून पडेल अशा पद्धतीच्या चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करू नये असं वडिलकीच्या नात्याने, तुमचा एक कार्यकर्ता या नात्याने तुम्हाला सगळ्या लोकांना विनंती करतो. हे आता अतिशय गरज आहे. उद्या भविष्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुखसोयी आज आपल्याला मिळत आहेत ते सगळं भविष्यात मिळतीलच असं नाही. आणि म्हणून आपण ज्या श्रमाला प्रतिष्ठा दिलेल्या श्रमावर आपली भिस्त आहे. आज आपण ह्या वेगवेगळ्या असणाऱ्या सवलतीच्या माध्यमातून पंगू होत चालू अशी परिस्थिती आहे. काल एका कार्यकर्त्याला सहज शिबिरामध्ये बोलत असताना एक विषय सहज सांगून गेलो मी. नंदिनी ताई, आमचं शिक्षण कमीत कमी एखाद्या बँकेत गेलं तर आम्हाला नोटा मोजता यावे इथपर्यंतच झालं. कालपर्यंतची परिस्थिती होती, आम्हाला एखादे पैसे जर मिळाले आमच्या नोटा सुद्धा दुसऱ्यानेच मोजून द्यायचे. आता किती आहे ते आपण समजून घ्यायचं, त्यांनी मोजले तेच आपण खिशात ठेवायचे अशी परिस्थिती. आणि आज काही फार वेगळी परिस्थिती नाही. ज्या प्रकल्प कार्यालय गेली 72 मध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे त्या प्रकल्प कार्यालयामध्ये सगळाच आदिवासी माणूस त्यातला लाभार्थी म्हणून जात असताना सक्षम पद्धतीने लाभासाठी त्याला ते मिळत अशातला भाग नाही. त्याचा अर्ज करणारा माणूस तिसरा असतो, हा मात्र वट्यावर त्या ठिकाणी बसलो असतो. म्हणजे त्याचा अर्ज मंजूर होते किंवा नाही अशी ती परिस्थिती आहे. सांगण्याचा उद्देश आहे, स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण झाली. आपण 77-78 वर्षामध्ये पादाक्रांत या ठिकाणी पडतो. प्रकल्प कार्यालय स्थापन होऊन साधारणतः 40-42 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. हीच परिस्थिती आहे. एका ठराविक लोकांची त्या ठिकाणची मुनाफरी, एका लोकांची जागिरी त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये होते आहे. आणि हे सगळी परिस्थिती जर बदलायचं असेल, एक माणूस त्या ठिकाणी काही करू शकत नाही. आणि सामूहिक अशा पद्धतीची जागली आपण सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं या जागतिक दिनाच्या निमित्ताने इथून पुढे आपण सगळ्या लोकांनी सतर्क पद्धतीने, संवेदनशील अशा पद्धतीने आपण या गोष्टीकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे. व्यावहारिक शिक्षणाच्या बरोबर व्यावहारिकता सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आतापासून आता येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी केल्या पाहिजे. काय परिस्थिती आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 75-76 पेक्षा जास्त जे काय मेडिकलचे आपले जे जागा असतात तिथली आज परिस्थिती काय आहे. परंतु निश्चित तुम्हाला सांगेन, गेल्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान आपले 4-2% तरी आपण त्या ठिकाणी शिरकाव केलेला आहे. 10-15 वर्षाच्या अगोदर 1% 0% मध्ये आपण त्या ठिकाणी असायचो.
परंतु पूर्णाच्या पूर्ण जागा आपण त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. त्याच पद्धतीने दुसरे असणारे IPS असेल, IAS असतील, ही जी सगळी पदं आहेत, UPSCचं असतं एक्झाम असेल किंवा बाकीच्या ज्या तयारी आहेत, ह्या सगळ्या याच्यामध्ये बराचसा बदल आले. परिस्थिती सापेक्ष सरकार सुद्धा त्या ठिकाणी बदल करते आहे. या चाकोर त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही टिकून राहण्यासाठी म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये मेहनत करणं अतिशय गरज आहे. आणि म्हणून कुठल्या चुकीच्या गोष्टी कुठल्या सांगावा, कुठल्या मनगढीत काढण्याच्या भरोशावर तुमची आमची प्रगती त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थी मैत्रिणींना विनंती आहे, आपण जास्तीत जास्त शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे मॉडेल जे सांगितलं मी ज्या महापुरुषांचं, हे आदर्श तुमचे आमचे दैवत आहेत. यांची पूजा विचाराच्या दिशेने त्या ठिकाणी केली पाहिजे आणि त्यांची श्रद्धा समोर ठेवून, त्यांची प्रेरणा समोर ठेवून पुढचा प्रवास आपण केला पाहिजे. अशा पद्धतीची विनम्र विनंती आज जागतिक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना या ठिकाणी करतो. अतिशय सुंदर आणि नेटकेपणाने या ठिकाणचा असणारा आज हा जागतिक आदिवासी दिन आपल्या तरुण सहकार्यांनी या ठिकाणी आयोजन केलेला आहे. काहीने उल्लेख केल्याप्रमाणे मोठा कार्यक्रम आपण घेतला असता. परिस्थिती आता पावसाळ्याचे दिवस आहेत, अशा परिस्थितीमध्ये सगळं काम बाजूला सारून जी काही संख्या जरी आपली या ठिकाणी झाली असली, ती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मला वाटते या रॅलीच्या स्वरूपामध्ये दुसरी आपल्या असणारी हे जागतिक आदिवासी दिनाचा असणारा कार्यक्रम आपण होते आहे. याच्या अगोदर आपण जेव्हा पुतळा बसवला तेव्हापासून फक्त पुतळ्याला हार घालण्याने तिकडे निघून झाले. आता काही महाभागांचं तर अशी परिस्थिती आहे, त्या पुतळ्याला लवकर हार घालून त्याचा चेहरा दिसत नाही. आदर्श असे चेहरे आहेत बिचारायचे. पुतळा कुठं आहे काय नाही, आपला हार टाकले गुलाल लावले की निघून जायचे. त्याला काय सोय घेणं देणं नाही. समाज येते, समाजाचं काय, समाज लोकांना एकत्र घेतलं पाहिजे. हे तुमच्या मान सन्मान प्रतिष्ठेसाठी असणारा कार्यक्रम नाही. तुमच्या आमच्या स्वास्तित्वाचा असणारा लढा भगवान बिरसा मुंडाने त्या काळामध्ये त्याला फार मोठी हुद्याची नोकरी ब्रिटिशांच्या त्या व्यवस्थेमध्ये त्यांना मिळाली असते. सर्व गोष्टीचा त्याग करून तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण आयुष्यभर त्या माणसाने संघर्ष केला. इथं आमच्या तरुण मुली या ठिकाणी वेगवेगळ्या कवना माध्यमातून जसं अण्णा भाऊ छक्कड आणि पवाडे गाव देशाला मुंबई आपल्या महाराष्ट्राला जोडून घेतली, तशा पद्धतीने आपल्या या संस्कृती जतन करत असताना आपल्या पूर्वजांनी जे पारंपरिक आपली जे संस्कृती जतन करण्यासाठी काही गाणे आहेत त्याचं संगोपन सुद्धा आपण या ठिकाणी करतो. ताला सुरामध्ये नाचतो. हा जे एक आनंदाचा स्वरूप जरी या ठिकाणी असला, त्याच्या पाठीमागे सुद्धा ऐतिहासिक अशा पद्धतीचं एक पार्श्वभूमी त्या पाठीमागे आहे. आणि हे सगळं करत असताना हे काळात आणि या प्रवाहाच्या दिशेने तुमचा आमचा प्रवाह हे गतिमान पद्धतीने त्या ठिकाणी कसं पुढे नेता येईल अशा पद्धतीनं सांगणे आपण सगळ्या लोकांनी प्रयत्न करावा. नेतृत्वाच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करावा. नेतृत्वाच्या हातून चुका होत असतील तर आठवण त्याला करून दिली पाहिजे. या ठिकाणी चुका त्या ठिकाणी होत आहेत, परंतु समाज एक संघ अशा पद्धतीनं ज्या पद्धतीने भगवान बिरसा मुंडाने त्या काळामध्ये हा लढा उभा करत असताना आपल्या अतिशय दुर्लक्षित गरीब अज्ञान त्यांना या काही गोष्टीचं गंध नव्हतं अशा सगळा समाज बांधवांना एकत्र बांधून या पहिल्यांदा या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा लढा भगवान बिरसा मुंडांनी भारतवर्षाच्या इतिहासामधला हा पहिला या देशाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, देशात स्वातंत्र्य झालं पाहिजे ही उल्लेख ही भूमिका भगवान बिरसा मुंडांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये केलेली आहे आणि शेवटपर्यंत तुमच्या आमच्यासाठी लढलेली आहे. ही प्रेरणा घेऊन आपण भविष्यामध्ये वाटचाल करा एवढंच या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. परत एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीनं या विचारपीठाच्या वतीनं आपल्या उपस्थित सर्व समाज बांधवांना किंवा या संपूर्ण मतदारसंघातल्या आदिवासी समाज बांधवालाच नव्हे, जे आदिवासींच्या सुखदुःखाच्या हिताशी सर्व सोमांच्या समाज मुख्य प्रवाहामध्ये प्रगतीच्या दिशेने पुढे येण्यासाठी काम करतात त्या सगळ्या लोकांसाठी म्हणून आता या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सामूहिक अशा पद्धतीचं लाख आपल्याला शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्या सगळ्या तरुण मित्रांनी या ठिकाणी आयोजित केला. त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर आपल्या हातून अशा पद्धतीचं सामाजिक एकोपाने सामाजिक त्यांच्या सोबत
समाज एक संघ घडवण्यासाठी तत्पर आणि योग्य दिशेने आपला पुढचा प्रवाह यशस्वी आणि यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला आपली जी काय आराध्य देवता आहे त्यांच्या मार्फत तुम्हाला शक्ती मिळावी अशाच पद्धतीने त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. बराच एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय शिवा, जय भीम. धन्यवाद साहेब. अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण आमचे हे व्हिडिओ आवडल्यास नवीन बातम्यांच्या माहितीकरता आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ट्रायबल सेवा न्यूज चॅनल.